लक्ष्मीपूजन तर दुसऱ्या दिवशी इथे सकाळी नाश्त्याला फराळाचं करायला घेतलं आणि शेजारीसुद्धा फराळाचं नेऊन दिलं आणि लगेच पूजा आवरायला घेतली. कारण की आज आमच्या दोघांनाही गावी जायचं होतं भाऊबीजसाठी. पुण्यातली लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही दरवर्षी गावी जात असतो भाऊबीजेला. सो ते आवरलं आणि त्यानंतर लगेच मी फ्रीज क्लीन करायला घेतला. कारण की फ्रीजमध्ये बरंचसं सामान जे होतं ते मला बाहेर न्यायचं होतं, म्हणजे गावी न्यायचं होतं. मिठाई वगैरे आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या, आणि फ्रीजमधल्या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या मी क्लीन करून घेतल्या. बरंचसं सामान कमी करायचं होतं कारण की बऱ्याचशा गोष्टी जशा होत्या ज्या मी यूज करत नव्हते आणि काही मसाले जे होते ते एक्सपायर झालेले होते. म्हटलं ते सुद्धा काढून घेऊया. सो फ्रीज क्लीन झाल्यानंतर मी इथे फराळ पॅक करायला घेतलं. काही फराळ मी व्यवस्थित पॅक केलं आणि कारण की मला माझ्या माहेरी आणि सासरी दोघींकडे मी फराळाचं देते. सो ते सुद्धा मी पॅक केलं. त्यानंतर स्वप्नीलने त्यांची पॅकिंग केली. इथे सुजन स्वप्नीलला मदत करत होता आणि संध्याकाळचा पाडवा करून आम्ही निघालो होतो आमच्या गावी. दॅट्स इट फॉर द डे. बाय.